नासिक जिले के येवला तहसील के विसापुर गांव में ग्राम पंचायत पर गंभीर आरोप लगे। ग्राम सत्र सर्जराव सखाराम भट्ट ने ग्राम पंचायत पर घरकुल घोटाला, अतिक्रमण और भ्रष्टाचार के आरोप लगाते हुए पंचायत समिति कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया। शासन को बार बार शिकायत देने के बावजूद कोई कार्रवाई नहीं हो सकी। रजसराव भट्ट ने स्पष्ट कहा कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती तब तक वे भूख हड़ताल खत्म नहीं करेंगे। गाँव के नागरिकों ने ग्राम पंचायत के कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए शासन से पारदर्शक जांच करने की मांग की। सर्जराव सखाराम भट्ट ग्रामपंचायत विसापूरविषयी मी वारंवार बीडीओ साहेबांना निवेदन दिले आहे। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुल घोटाळा, फार नोंद अडथळा, खाडाखोड आणि अतिक्रमण या विषयावर मी वारंवार जवळजवळ 22 ते 23 अर्ज बीडीओ साहेबांना दिले आहे। त्याच्यावर चौकशी समिती स्थापन करून चौकशी समितीनं अगदी उडवडीची उत्तर देऊन मला अहवाल तयार करून दिला आहे। अजून कोणत्याही प्रकारचा असं शासनानं त्याच्यावर ठोस कारवाई केलेली नाही। तसंच मोठ्या निधीचा 14 वित्त आयोगातून अपहार झालेला आहे। 14 वित्त आयोगाचा विधी अगदी सर्रास गावातील व्यक्तींच्या नावे काढून घेतलेलं आहे। काम कोणतंही झालेलं नाही आणि जे झाले ते अगदी निकृष्ट दर्जाचं झालं आहे। परंतु त्याच्यावर अजून शासनानं किंवा बीडीओ साहेबांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, सीओ साहेबांना दिलं, परंतु अजून सदस्य अपात्रतेची कारवाई झाली नाही किंवा अतिक्रमणाविषयी 3 नोटिसा काढूनही अजून ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर, सरपंच, उपसरपंच यांच्यावर अजून काही कारवाई झाली नाही। तरी योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी व मला न्याय मिळवून द्यावा, ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी माझी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना व राजकारण्यांना विनंती आहे आणि ती माझी विनंतीचे जरूर दखल घेतील हा पण मला भरोसा आहे। अशी मी आज निवेदन जाहीर करतो आणि माझ्या उपोषणावर मी ठाम आहे। मी 2 दिवस आमरण उपोषण करील आणि मला काही न्याय मिळाला नाही तर मी शेवटी अन्नत्याग, तिसऱ्या दिवशी अन्नत्याग उपोषण करील आणि मी जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही।